नमस्कार सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय लघुजी, जय मल्हार, जय भीम. सर्व माता बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार. मित्रांनो, मी आपल्याला या व्हिडिओद्वारे एक नम्र निवेदन करू इच्छितो. माझ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. आपण त्या कृपया शांतपणे ऐकावे हे माझी नम्र विनंती. मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, 2003 साली मी खासदार धनंजय माडिक साहेबांचा, त्यावेळी ते शिवसेनेचे उमेदवार होते, अतिशय प्रामाणिकपणे रिंगरोडला प्रचार केला होता. 2005च्या निवडणुकीत मी त्यांना भेटलो, पण त्यांनी काही उमेदवारांना शब्द दिला असल्यामुळं मी त्यांच्यावर जास्त चर्चा केली नाही, त्यांना त्रास दिला नाही आणि राष्ट्रवादीतून उभा राहिलो, निवडून आलो लोकांच्या आशीर्वादानं. वयाच्या 28व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक झालो. त्यानंतर मी भागात विकास काम करत राहिलो, अनेक कामं केलीत. पाण्याच्या प्रश्नासाठी तुरुंगवासी भोगला. 2009 साली ज्यावेळी धनंजय माडिक साहेब अपक्ष उभे राहिले, त्यांच्या विरुद्ध प्रचंड ताकद होती, मोठी विरोधक ताकदीचे होते, तरी पण त्यावेळी धनंजय माडिक साहेबांचा मी आक्रमक प्रचार केला. विरोधकांना मी अंगावर घेतलं. त्यामुळे माझ्या मग कोड कसं करायचा ससेमेरा चालू झाला. पण मी धनंजय माडिकांना प्रामाणिकपणे साथ दिली. 2010च्या निवडणुकीत माझे गुरु सुहास यांनी आदेश दिला. त्यांची माझ्या संबंधित काही गोष्टीवर त्यांनी मला मदत केली असल्यामुळे त्यांचा मी आदेश पाळला. मी त्याबद्दल खेद व्यक्त केला नाही आणि त्यानंतर युवा शक्तीच्या कामात झोकून देऊन काम केलं. वेगवेगळ्या प्रश्नावर, महागाईचा प्रश्न असो, पाणीपट्टीचा प्रश्न असो, घरपाळावरचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, अशा अनेक प्रश्नावर युवा शक्तीच्या माध्यमातून आम्ही एक चळवळ उभी केली. आणि यावेळी कैलासवासी अजित कोरे असतील, रहीम संधी असतील, या लोकांनी मला प्रामाणिकपणे साथ दिली. पाजवाच्या पिण्या पाण्याच्या प्रश्नासाठी सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं. दुर्दैवानं एका वाईट घटनेत आमची नावं अडकवण्यात आली. आम्ही पंढरपूरला असल्यामुळं आम्ही त्या बाबीतून जामीन झाला, निर्दोषी सुटलो. असा प्रचंड मानसिक त्रास माझ्या कुटुंबियांना ते भोगावा लागला, तरी आम्ही धनंजय माडिक साहेबांनी साथ सोडली नाही. 2014 ते खासदार झाले. परत 2019 दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. 2019 विधानसभेला पराभव झाला, पण तरी पण मी त्यांची साथ सोडली नाही. 2020 2025 कोरोना काळ होता. कोरोना काळातसुद्धा आम्ही सातत्यानं 2020 कोरोना काळ आला, त्यावेळी मी प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याचं काम केलं, प्रयत्न केला. 2025ला असा विषय झाला की वॉर्ड क्रमांक 20मध्ये 5 जागा आहेत. कार्यकर्त्यांची भाऊगर्दी आहे. सन्मान्य राजेश क्षीरसागर साहेब असतील, सन्मानित स्मितभाऊ चव्हाण साहेब असतील, यांची परवानगी घेऊन यांची चर्चा करून, कारण एक जागा राष्ट्रवादी सुटली अशी भूमिका होती, एक जागा शिवसेना, 3 भाजप, असा फॉर्म्युला बऱ्यापैकी ठरत आलेला होता. अशा वेळी क्षीरसागर साहेबांचा आशीर्वाद घेऊन, सुजित भाऊंचा आशीर्वाद घेऊन आणि मुश्रीफ साहेब म्हणाले, मी अमर साहेबांच्या आणि जयंत पाटलांच्या कानावर घालतो आणि एक जा आपण राष्ट्रवादीला मागून घेऊया, तो एक चांगला कार्यकर्ता आणि उभा राहा. राष्ट्रवादी पवार, अजित पवार गट हा महायुतीचा एक घटक होता, आहे. आणि मग असं असताना बऱ्याच उमेदवारी झाली असताना लोकांनी मला नेत्यांनी कामाला सांगितलं. मी खासदार धनंजय माडिक साहेबांना भेटलो, आमदार अमर साहेबांना भेटलो. 2024 निवडून मी अमर साहेबांचा ताकदीने प्रचार केला होता. सगळीजण सोडून गेले असताना सुद्धा मैदानात मी एखाद्या पहाडाप्रमाणे उभा राहिलो आणि या रिंग रोडला मताधिकारी देण्याचं प्रामाणिकपणे काम केलं. गेली अनेक वर्ष मी अमर साहेबांच्या निवडणुकीत ताकदीने काम करतोय, मुन्ना साहेबांची निवडणूक ताकदीने काम करतोय. आणि तसं म्हणजे तिकिटावर माझा नैसर्गिक हक्क होता, पण कुठल्या तरी कारभाऱ्यांचं ऐकून, कोणाचाही काही संबंध नसताना नवीन आलेल्या लोकांचं ऐकून माझं तिकीट कापले गेलं, याची मला खंत आहे. मी काय चुकलो होतं, मी काय गुन्हा केला होता, इतके वर्ष आपल्या प्रामाणिक राहिलो, ह्याची शिक्षा मला का दिली आपण? निदान मला बोलून सांगितलं असतं, अमोल माने तुम्हाला तिकीट आम्ही देणार नाही, हे प्रामाणिकपणे सांगितलं असतं, झुलवत ठेवलं, याची मला खंत वाटते. मुश्रीफ साहेब शेवटी म्हणाले, जर तुम्हाला राष्ट्रवादी विरोध असेल तर तुम्ही अमोलला पूर्ण भाजपमध्ये उमेदवार करा, पण अमोल मानेवर अन्याय होऊ नये. राजेश क्षीरसागर साहेबांनी असतील, महेश जाधव साहेब असतील, विजय जाधव साहेब असतील, आदिल फराज असतील, यांनी माझी बाजू चांगली प्रामाणिकपणे मांडली. पण दुर्दैवानं ज्यांना मी दैवत मानतो त्यांनी मला न्याय दुर्दैवाने दिला नाही. अर्थात त्याचा मला खेद नाही. मला त्यांच्या कुठली वैधी टीका करायची नाही. आणि मी कट्टर शिवभक्त आहे. एखाद्या कुठल्या पक्षाची हिंदुत्वावर किंवा शिवरायांची मालकी नाही. आणि मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला कारण शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडणारा पुरोगामी पक्ष आहे आणि या पुरोगामी पक्षामध्ये पुरोगामी विचार मांडण्याची मला संधी मिळते, म्हणून पक्षात प्रवेश केलेला आहे. वाईट एवढंच वाटतं की मी आज भरल्यानंतर सुद्धा मला 2 दिवसात एकही फोन कुठल्या नेत्यानं आला नाही. अमोल तो आमचा आहे, काय करूया, बसूया, चर्चा करूया. माझी त्यांच्याकडे कसली अपेक्षा नव्हती, पण माझ्या जखमीवर त्यांनी मलम लावलं असतं तर खूप झालं असतं, चांगलं झालं असतं. पण त्यांनी जखमीवर मलम लावता तिकट लावण्याचं काम केलेलं आहे. असो, नशिबातल्या गोष्टी असतात. माझी बाळूमाव प्रचंड श्रद्धा आहे. बाळूमाव मला भविष्यात न्याय देतील, आई भवानी मला न्याय देईल. पण ज्या कारभाऱ्यांनी, ज्या शिवसेनेत नवीन आलेल्या लोकांनी कारणास्तव माझं तिकीट डावललं, त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये निश्चितपणे संताप असणार आहे.
आणि लोकशाही मार्गानं, संवैधानिक मार्गानं, लोकशाही मार्गानं त्यांना विरोध करणार. माझी संविधानावर विश्वास आहे. मी बाबासाहेबांना पूजनीय मानतो आणि बाबासाहेबांना, अण्णाभाऊ साठेंना, शिवरायांना, संभाजीबाईंना गुरु मानून, शाहू महाराजांना गुरु मानून मी इथून पुढे माझी राजकीय वाटचाल करेन. माझ्या मनात कुणाविषयी द्वेष नाही, तिरस्कार नाही. असो, ज्यांनी मला डावलं त्यांचेही आभार, कारण त्यांच्यामुळं मी मुख्य प्रवाहात आलेलो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.